हॅलो हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली सर्वांना माझा नमस्कार. ओम साईराम सर्वांना. तर मी आज तुम्हाला हे जॅक मशीनबद्दल सांगायला आली आहे. तर जॅक मशीनबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. जॅक मशीन मी घेतली आहे 2 ते 3 महिने आधी आणि याची प्राईस काय आहे, कशी आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही आखरीपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. तर बघू शकता रोडवरचं माझं शॉप आहे, तर होऊ शकते आवाज येत असेल. तर ही जी मशीन आहे ही जॅक मशीन आहे आणि जॅक मशीनमध्ये ही F6चा मॉडेल आहे. F6 आणि ही इतकी छान स्मूथ चालते ही मशीन आणि खूपच छान आहे चालवायला. एकदम हलकी आहे, म्हणजे हलकी म्हणजे पायडलचा याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे. कारण याला इलेक्ट्रिकवरची आहे आणि याच्यामध्ये ऑइल टाकायची सुद्धा काही झंझट नाही आहे. याच्यामध्ये 6 महिन्यातून किंवा आपल्या कामानुसार 4 महिन्यातून एकदा आपल्याला ऑइल टाकावं लागते इथे. आणि याच्या आतमध्ये टंकी आहे आणि आपण ती टंकी साफ करू. जसं ऑइल म्हणजे व्हाईट कलरचं ऑइल काळं झाल्यानंतर ब्लॅक कलरचं झाल्यानंतर आपल्याला ते चेंज करायचं आहे. ते पण ऑइलचा मी व्हिडिओ नंतर बनवेन. तर बघू शकता इथे स्पीड दिला आहे प्लस मायनस. तर इथे जे आहे हाय स्पीड 40पर्यंत आहे याची. तर आपण त्याला मायनसमध्ये पण चालवू शकतो. जसं कमी करू शकतो 15ची स्पीड, 20ची स्पीड. जसं नवीन नवीन होती मी स्टार्टिंगला, तर मी 25च्या स्पीडनी चालवायची, 27च्या, 30च्या स्पीडनी चालवायची. आता जे आहे आता मी म्हणजे 40च्या स्पीडनी चालवते. आता मला सवय झाली आहे याची. आणि दुसरी गोष्ट जे आहे इथे मला बॉबिन भरायचं दिलं आहे बघा या मशीनमध्ये. बॉबिनचं जे आहे ते बघा, वरती असं धागा घेतलं की मग याच्यामधनं आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि इथे जे आहे बॉबिन बॉबिन लावल्यानंतर इथे बॉबिन भरून घ्यायची आहे. आणि बॉबिन भरल्यानंतर याच्यामध्ये आपोआप हा गुटका जो असतो हा साईडला होऊन जातो. बघू शकतो इतकं छान याचे फंक्शन दिले आहे. त्याच्यानंतर मग मी सांगेन तुम्हाला की इथे मेन पॉईंट जे आहे आपल्या शिवणाऱ्यांसाठी, इथे लाईट दिला आहे. बघू शकता धागा वगैरे टाकायसाठी, म्हणजे डोळ्याला त्रास नको याच्यासाठी इथे आपल्याला एक लाईट दिला आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा एक ऑप्शन खूप चांगला आहे, कारण लाईट जे आहे ते मेन असतं. कारण धागा वगैरे रात्रीच्या वेळेस वगैरे डोळ्याला कधी त्रास वगैरे होतो त्याच्यासाठी. तर हा लाईट हा एक ऑप्शन छान आहे. आणि इथे दुसरी गोष्ट मी सांगते, इथे लॉक करायचं दिलं आहे. बघू शकता तुम्ही. लॉक करायचं हे पुढे मागे होतं. आपण साध्या मशीनमध्ये जे आपल्याला पावडी उचलायची राहते त्याच्यानंतर मग आपण पुढे मागे करून लॉक करतो. पण याच्यामध्ये तसं नाही. याच्यामध्ये जे आहे साईडने असा हे दिलं आहे. बघू शकता गुटका. तर याला पुढे मागे करू शकतो आपण, असा लॉक दिला आहे. त्याच्यानंतर मग इथे बघा पावडी उचलायसाठी एक हँगर दिला आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग ही पावडी जी आहे आपली पायाने हे साईडला केलं की पावडी आपल्याला उचलता येते, म्हणजे हात लावायची गरज नाही. जसे आपण स्टोनचे ब्लाऊज शिवत आहोत, कुठले डिझाईनचे वगैरे शिवत आहोत, तर मग आपल्याला पावडी वगैरे उचलायची काहीच गरज नाही. हे पायानेच हे बघा होते. आपली एकदा सवय झाली की मग या मशीनचं काही टेन्शन नाही. खूप छान मशीन आहे. मी तर हेच म्हणेन, माझ्या ज्याही मैत्रिणी आहे त्यांनी जे काम करत आहे त्यांच्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. कामही स्पीडली निघतं याच्यावरती आणि म्हणजे काही थकवा वगैरे काहीच जाणवत नाही. जर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्ही नक्की ही मशीन घ्या. अशा तर माझ्याकडे क्लासेसला मुली येतात, तर माझ्याकडे आणखी 4-5 मशीन साध्या मशीन आहे. म्हणजे त्यांना ह्या मशीन काही जमत नाही, तर त्या पायडलवाल्या मशीन आहे. पण ही जी मशीन आहे ही माझ्यासाठी मी घेतली आहे. खूप चांगली मशीन आहे आणि याची प्राईस जे आहे ते मी 22,000मध्ये घेतली आहे कॅशमध्ये. नागपुरातून 22,000मध्ये ही मशीन घेतली आहे. बघू शकता तुम्ही. अशी मी छोटीशी माहिती दिली. याचा पाटा वगैरे लांबीला बघू शकता खूप छान आहे बघा. लांबीला याचं पाट्याची रुंदी आणि लांबीसुद्धा खूपच मोठी आहे. त्याच्यानुसार मला ही मशीन खूप आवडली. तर मशीनची माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा.